तर मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या म्हणजे 25 जूनच्या भागात काय झालं हे बघण्या अगोदर आपण कालच्या म्हणजे 24 जूनच्या भागात काय झालं तर छोटासा रिकॅप बघूया आपण. आपण काल बघितलं होतं की सायली अगदी जीवावर उदार होऊन साक्षीच्या घरी तो दागिना शोधायला जाते, पण ऐनवेळी महिपत घरी आल्याने अर्जुन तिला सावध करतो आणि तिला तिथून निघावं लागतं. आणि आपण हेही बघितलं होतं की रविराज आणि प्रतिमा सुभेदारांकडे आलेत आणि त्यामुळे सगळे खुश झालेत, कारण प्रतिमाच्या चेहऱ्याचे सर्व डाग निघून गेलेत. आणि त्याचवेळी आपलं छानसं बॉन्डिंग प्रतिमा आणि सायलीमधलं बघायला मिळतं. तर काल आपण इथपर्यंत बघितलं होतं, तर आजच्या म्हणजे 25 जूनच्या भागात काय झालं आपण ते बघूया. तर मित्रांनो, आजच्या भागाची सुरुवात तिथंच होते जिथे प्रतिमा आणि सायली एकमेकांसमोर उभे असतात आणि प्रतिमा सायलीला विचारते की तुम्हाला आई असा हाक मारलीस का. मात्र सायली म्हणते मी मनात तुम्हाला आई म्हणाले, कदाचित तुम्हाला तेच ऐकू आलं असेल. मात्र दोघींचं एवढं छानसं बॉन्डिंग प्रियाला खपेल का. प्रिया लगेच येते सायलीला दूर ढकलते आणि हा क्षण सगळ्यांसाठी खूपच त्रासदायक होता. म्हणजे सगळे घरातले आश्चर्यचकित होतात अस्मिता सोडून. अस्मिताला ते फार आवडतं आणि प्रिया लगेच प्रतिमाला म्हणते आई मी तुझी किती वेळची वाट बघत होते आणि कदाचित त्याचमुळे तुला असं वाटलं असेल की मी तुला आई अशी हाक मारली. आणि त्याच वेळेस मित्रांनो अर्जुनसुद्धा म्हणतो प्रतिमाला की प्रतिमा त्यात मला आणि साईला तू कशी असलीस ना खूपच छान वाटतेस, छान दिसतेस आणि आज तू आनंदी आहेस ना, हेच आमच्यासाठी खूप महत्त्वाचं. आणि त्यावेळी कल्पना पण म्हणते की प्रतिमा तुला आठवत आहे का, मला ज्यावेळेस हे बघायला घरी आले होते त्यावेळेस तुम्हाला म्हणाली होती की आमच्या घरी मनाचं सौंदर्य बघितलं जातं आणि तू शरीराने आणि मनाने खूप सुंदर आहेस, तर आमच्या घरात एकदम ॲडजस्ट होशील. आणि हे सगळं बोलणं झाल्यानंतर लगेच अश्विन म्हणतो की हा क्षण खूप भारी आहे, आपण सेलिब्रेट करायलाच हवं. मग कल्पना म्हणते मी छानसा शिरा करते आणि रविराज आणि प्रतिमा तुम्ही दोघे जेवूनच जा. मात्र रविराज म्हणतो की बिलकुल नाही, कारण सुमनसुद्धा घरी खूप खुश आहे आणि तिने आमच्यासाठी पंचपक्वान्न नक्कीच केलं असेल, आम्हाला निघायला हवं असं म्हणून दोघे तिथून निघून जातात. आणि कल्पना आणि पूर्ण सोडून बाकीचे सुद्धा आपल्या कामाला निघून जातात. आणि मित्रांनो पुढच्या सीनमध्ये पूर्ण देवी याला प्रार्थना करत असते की जशी तू प्रतिमाचा चेहरा ठीक केला तशी तिची स्मृती पण परत येऊ दे आणि तिच्या नजरेत मला माझी ओळख मिळू दे आणि तिच्यावर कुठल्याही प्रकारचं संकट येऊ नको देऊ असं म्हणून ती इमोशनमध्ये तेवढा तिथे कल्पना येते. आणि पूर्णेला धीर देत म्हणते पूर्णाई तुम्हाला आठवत आहे का हो, जेव्हा प्रतिमा आपल्याकडे आली होती अपघातानंतर तेव्हा ती किती गोंधळलेली होती. त्यावेळेस मला वाटलं होतं की ती कधीच पुन्हा नॉर्मल होणार नाही आणि त्यावेळेस तुमची काय अवस्था असेल मी समजू शकते, कारण एका आईला कुठल्याही आईला आपल्या मुलीला असं बघायला कधीच आवडणार नाही. म्हणून मी देवीला प्रार्थना करत होते की प्रतिमाला पुन्हा एकदा सुखाचे दिवस येऊ दे. आणि बघा त्या जवळच्या माणसानेच तिला या संकटातून बाहेर काढलं, रविराज भाऊजी आणि अर्जुनची बायको सायली. आणि लगेच पूर्णाई म्हणते हो आज प्रतिमाकडे सगळं आहे, तिचं कुटुंब आहे, आपल्या सगळ्यांचं प्रेम आहे आणि तिला तिच्या मुलीचा संसार पण बघता येतं. फक्त एक गोष्ट कमी आहे ती म्हणजे तिची स्मृती. मग लगेच कल्पना म्हणते पूर्णाई लवकरात लवकर तिची स्मृतीसुद्धा वापस येईल, कारण आपण बघतोय तिच्यावर उपचार करणारे डॉक्टर खूप हुशार आहेत आणि त्यांनी आपल्याला सांगितलं होतं की प्रतिमाला सगळे आठवण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. आणि बघा ना आज त्यांच्याच औषधामुळे प्रतिमा इतकी ठीक झाली आहे, त्यामुळे मला वाटतं की तिला सगळं आठवेल. मग पूर्णाई म्हणते ते तोंडात साखर पडो. आणि मित्रांनो इकडे अर्जुन त्याच्या रूममध्ये सायलीचं भयंकर कौतुक करत असतो. तो म्हणत असतो की जगातली तू पहिली सून असशील जी सासूला पण एवढी खुश होत आहे. सायली म्हणते का नाही होणार, ते मला माझ्या आईसारखंच वाटतं. मला कधीतरी असं वाटतं की माझी आई कुठे असली असती ना तर ती नक्कीच प्रतिमा आत्यासारखी असली असती आणि त्याही माझ्या मुलीसारखं प्रेम करतात आणि आई आणि मुलाचं नातं असतंच असं. आता तुमचंच बघा ना, कल्पना आई तुमच्या कितीही चिडल्या तर तुमची काळजी घ्यायला ते विसरत नाही. मग अर्जुन म्हणतो हो मला तसं वाटतं की आई आणि मुलाचं नातं एवढं इमोशनल आणि बॉन्डिंग असं त्यांच्यामध्ये, त्यामुळेच साक्षी एवढी क्रिमिनल माइंड असूनसुद्धा त्याच्याकडे त्याच्या आईचा फोटो आहे. कारण आपल्या चेतने सांगितलं की तिच्या आईचा फोटो नेहमी तिच्याजवळ असतो. म्हणजे याच्यामध्ये असं वाटतं मला की ते पेंडंट जे आहे ना तिच्याकडेच असणार. मात्र सायली म्हणते मी तर एवढी रिस्क घेऊ तिच्या घरी गेले, सगळीकडे शोधलं, मला ते पेंडंट कुठेही पण मिळालं नाही. मला वाटतं की आपण तो शोध थांबायला हवा. मात्र अर्जुन म्हणतो नाही नाही आपल्याला पुण्याचा शोध घ्यायला हवा, आपला पुण्याचा संधी निर्माण करावंच लागेल आणि तिच्या घरी आपल्याला जावंच लागेल. फक्त आता असं बघावं लागेल की त्यावेळेस आपण त्यांच्या घरी जाऊ त्यावेळेस महिपत आणि साक्षी दोघे घराच्या बाहेर असतील आणि ते पण काही दिवसांकरता. म्हणजे मित्रांनो महिपत आणि साक्षी बाहेर गेल्यानंतर
अर्जुन आणि सायलीचा पुन्हा त्यांच्या घरात जाण्याचा प्लॅन आहे. म्हणजे येणाऱ्या भागामध्ये आपल्याला काहीतरी वेगळं बघायला नक्कीच मिळणार. आणि मग सीन शिफ्ट होतो हॉलमध्ये. आणि मित्रांनो मग सीन शिफ्ट होतो हॉलमध्ये, जिथे सगळे सुभेदार आलेले असतात आणि त्यांचा हास्यमजा चालला असतो. आणि विशेषतः अर्जुन आणि अश्विन मात्र अस्मितेच्या मागे आलेले असतात. ते म्हणत असतात की अस्मितेच्या नवऱ्याला म्हणजे सचिनला आता 2 बाळं सांभाळावी लागतील. एक तर स्वतःचं आणि दुसरं म्हणजे अस्मिताई. रात्रभर बिचारा बाळ त्याला झोपत राहणार, सकाळी पुन्हा ते बाळ त्याला सांभाळला गेलं. अस्मिताई मात्र सकाळी उठल्यानंतर शॉपिंग करत राहील. मग मात्र अस्मिता मुद्दाहून चिडते, मी तुला धपाटे मारेल बरं का. मग अश्विन म्हणतो वा अरे वा, म्हणजे अस्मिताई तुझे बाळ पण रडल्यानंतर तू असं म्हणशील का गं, गप्प बस धपाटे मारशील. मग मात्र ते असह्य झाल्यानंतर अस्मिता ओरडायला लागते की बाबा सांगा ना यांना काहीतरी, हे मला किती त्रास देत आहेत. मग प्रताप त्यांना म्हणतो आता बस करा आणि नंतर तिला छेळा. मग त्यांचं असं हास्यमजा चाललं असतो. आणि मग अस्मिताला अश्विन विचारतो की तुझ्या कुठले डोळ्याला लागलेत, सांग बरं तुला काय खायचं ते. मग ती म्हणते मला ना गुलकंद टाकून मऊ लुसलुसीत असं विड्याचं पान खायचं आहे. आणि मग सगळे पुन्हा चर्चा करायला लागतात, हे काय डोहाळे वगैरे वगैरे वगैरे. आणि मित्रांनो त्याच वेळेस सायली अगदी अर्जुनकडनं मोबाईल घेते आणि काहीतरी ऑर्डर करते. मला वाटतं तिने ते विड्याचं पानच ऑर्डर केलं असेल. आणि मग अस्मिता काय करते, विमलला म्हणते विमलताई स्टडीमधनं मी बॅग ठेवली ती घेऊन ये. आणि विमलताई ती बॅग आणते. आणि मित्रांनो त्यात अस्मिताने शॉपिंग केलेले कपडे असतात त्याच्यासाठी. ती म्हणते बघा मी माझ्यासाठी कपडे घेतलेत असं दाखवायला लागतं. आणि ती बोलता बोलून जाते की माझ्या होणाऱ्या बाळासाठी सुद्धा मी दुपटे वगैरे ऑर्डर केलेत, 2-4 दिवसात तेही येतील. आणि ती जेव्हा असं बोलते त्यावेळेस पूर्णाई कल्पना एकमेकांच्या चेहऱ्याकडे बघतात आणि सायली सुद्धा ते वाईट वाटतं. ती लगेच अस्मिताला म्हणते अस्मिताई असं होणाऱ्या बाळाचे कपडे वगैरे आधीच मागू नये, बाळ झाल्यानंतर मागवावं म्हणजे ते चांगलं असतं. मात्र अस्मिता चिडते, तुला कोणी सांगितलं मध्ये बोलायला, आणि मी माझ्या पैसे शॉपिंग केली आहे, तू मध्ये बिलकुल बोलायचं नाही. मग मात्र पूर्णाई सायली साईड घेत म्हणते की अस्मिता ती बरोबर बोलते, असं बाळाचे दुपटे वगैरे ना आधी मागवायचे नसतात, ते चांगलं नसतं. तू एक काम कर, जेव्हा बाळ होईल ना तेव्हा मागव. आणि ॲक्च्युली मागवायची गरज पण नाही आहे, कारण की आपण घरीच तयार करतो. त्या कपड्यांमध्ये दुपट्यामध्ये ना एक प्रेमाचा ओलावा असतो. त्यामुळे इथून पुढे असं काहीही मागवायचं नाही. आणि मागवायच्या आधी तू आम्हाला विचारायचं. ती म्हणते हो मी तुम्हाला विचारील, पण तिराईत माणसाने किंवा परक्या माणसाने मला कुठल्याही प्रकारचा सल्ला द्यायचा नाही. म्हणजे ही बोलते ती सायलीला उद्देशून. मग प्रतापला कळतं की ते वातावरण गंभीर होईल. म्हणतोच आता वातावरण खराब करू नका, सगळं चांगलं चाललंय आणि ते बस खरा. मग सगळ्यांचा हसीमजाक चालू राहतो मित्रांनो. आणि या टोनवर या मोडवर आजचा भाग संपतोय. तर आजच्या भागाची सुरुवातीला तुम्ही बघितलं की प्रियाने सायलीसोबत खूपच वाईट वागणूक दिली सायलीला. आणि शेवटी सुद्धा अस्मिताने तिलाच वाईट वागणूक दिली. म्हणजे सायली सगळ्यांचं चांगलं करायला बघते, मात्र तिला घरात या दोघीत सोडून